अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा। वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला आश्रय देणं मुंडेंना भोवलं। झी24 तासनं दिली होती मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वात आधी बातमी। आजारपणामुळे राजीनामा दिल्याचा धनंजय मुंडेंचा दावा, तर नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतल्याचा अजितदादांचा दावा। अंजली दमानिया, सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडे आणि अजित पवारांवर टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना सहआरोपी करा, विरोधकांची मागणी। सहआरोपीच नाही तर आरोपीच करा, राऊत आणि मनोज जरांगे पाटलांची मागणी। आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। खंडणीसाठी सरकारी बंगल्यावर झालेल्या बैठकीची चौकशी करण्याची सुरेश धसांची मागणी। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर मराठवाड्यात असंतोष। बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पडसाद। बीडचा प्रश्न सोडून पंकजा मुंडेंना ट्रम्प बायडेन प्रश्न विचारा। सुरेश धसांचा पंकजा मुंडेंना टोला, तर धसांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे पत्रकारांवरच डाफरल्या। संतोष देशमुख हत्येत पोलिसांच्या हाती पुराव्यांची कार। सुदर्शन घुलेच्या काळ्या कारमध्ये आरोपींविरोधात तब्बल 19 पुरावे। कारमधील पुराव्यांमुळे आरोपी अडकले। मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या नावाची चर्चा। छगन भुजबळ, अनिल पाटील, प्रकाश सोळंकी आणि संजय बनसोडे यांच्या नावांची चर्चा। औरंगजेब कुशल प्रशासक होता, हे वादग्रस्त विधान अबू आझमींकडून अखेर मागे। चौफेर टीकेनंतर अबू आझमींना उपरती। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली। पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता। आणि भाजप नेत्या नवनीत राणांचं वादग्रस्त वक्तव्य। औरंगजेबाची कबर उघडून टाका, राज्य सरकारकडे राणांची विनंती। राणांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता।